मंडळी, आजवर तुम्ही पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागातल्या अनेक नामांकित बैलांचा शर्यत प्रवास आपल्या विशेष भारी चॅनलच्या माध्यमातून ऐकला. त्यापैकी बरेच कर्तृत्ववान बैल हे सातारा भागातल्या मुरलेल्या ड्रायव्हर आणि बैल मालकांच्या दावणीला सांभाळायला होते, हे तुम्हाला माहीतच आहे. पण आज पहिल्यांदाच आपण विदर्भातनं इकडं पश्चिम महाराष्ट्रात येऊन मैदानं मारणाऱ्या एका गुलाल किंग बैलाचा शर्यत प्रवास जाणून घेणार आहे. कदाचित तुम्ही बी त्या बैलाचं नाव ऐकून असाल, कारण मागच्या 5-6 महिन्यात त्यानं सबंध पश्चिम महाराष्ट्र दणानून सोडलाय आणि हजारो लोकांना त्यानं आपलं फॅन बनवलंय. कदाचित त्याच्यामुळेच हल्ली आमच्या प्रत्येक व्हिडिओ खाली त्याच्या नावाची एक तरी कमेंट असते म्हणजे असतेच. असो, तुमची उत्सुकता जास्त ताणून धरत नाही, बैलाचं नाव सांगून टाकतो. तो बैल आहे बुलढाण्याच्या फौजी ग्रुपचा बाब्या. आजच्या व्हिडिओमधून आपण बाब्याचा आजवरचा संपूर्ण शर्यत प्रवास जाणून घेणार आहे. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर मंडळी, बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या हिवरखेड पूर्णा गावच्या विठ्ठल गणपत चव्हाण उर्फ चव्हाण फौजी यांच्या दावणीला असतो यो बाब्या. सध्या अनेक शर्यतींमध्ये धक्कादायक निकाल देणारा यो बाब्या चव्हाण फौजींनी त्यांचे मित्र संदीप पवार यांच्याकडून जळगाव मधल्या 40 गाव इथून 85,000 रुपयाला खरेदी केला होता. फौजींचे ओळखीचे रघु पैलवान यांनी तवा बाब्याची पारख केली होती. मंडळी, तसं तर फौजींच्या घरात पहिल्यापासून बैलगाड्यांचा नाद. फौजींचे आजोबा आणि वडील विदर्भातल्या प्रसिद्ध शंकरपट शर्यतीतले हुकमी एक्के. आता शंकरपट म्हणजे काय आणि ती शर्यत कशी होती याबद्दलचा एक फुल डिटेल व्हिडिओ आपण याआधी आपल्या चॅनलवर मांडलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तर त्या शंकरपटात पळणाऱ्या फौजींच्या दावणीच्या बैलांचा तवा समद्या भागात गवगवा होता. म्हणजे त्या भागात शंकरपटाला पळणारी चांगली बैल कुणाची असं कुणी विचारलं की लोक सगळ्यात पहिल्यांदा नाव घ्यायची ते म्हणजे चव्हाण फौजींच्या आजोबा आणि वडिलांचं. पण त्या काळात फौजींच्या घरची परिस्थिती तितकी फारशी चांगली नव्हती. म्हणजे त्या काळी फौजींच्या वडिलांना त्यांचे बैल पळवायला न्यायचं म्हटलं की 20 ते 25 किलोमीटर पायी चालत जावं लागायचं. बैलांच्या वैरण पाण्याची मारामार असायची. पण तशा खडतर परिस्थितीतही चव्हाण कुटुंबानं त्यांचा नाद जोपासला होता आणि आजोबा वडिलांची ती बैल सांभाळायची धडपड, त्यांना असणारा शंकरपटाचा नाद लहान वयाचे विठ्ठल फौजी डोळ्यानं पाहत होते. दरम्यानच्या काळात विठ्ठल फौजींना शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीकडे जावं लागलं. तसं तर फौजींना त्यांच्या घरी फार कमीच राहायला मिळालं. पण बैलपोळा, बेंदूर किंवा इतर सणवाराला ते हटकून त्यांच्या घरी यायचे. तेव्हा त्यांना त्यांच्या दावणीला किमान 4 ते 5 जनावर दिसायचीच. अगदी तेव्हापासूनच बैलगाडा शर्यतीचं बाळकडू त्यांच्या नसानसात भिनलं होतं. त्यासोबतच हाडाचे शेतकरी असल्यामुळं त्यांचा जनावरांकडे चांगलाच ओढा होता. पण घरची परिस्थिती नसल्यामुळं त्यांना तो बैलगाडाचा नाद जोपासायला काय आर्थिक अडचणी यायच्या. घरादाराची तीच हालाकीची परिस्थिती बदलायची जिंक त्यांच्या डोक्यात होती. त्यामुळे ते खूप मेहनत घेऊन फौजमध्ये भरती झाले. पण आर्मीमध्ये जाऊन सुधीक त्यांचा बैलगाड्यांचा नाद आणि जनावरांचं प्रेम अजिबात सुटलं नाही. फौजमधनं कधी सुट्टीला आलं की ते पहिला आपला गुरांचा गोटाच गाठायचे आणि मग सगळ्या घरादाराची, मित्र परिवाराची गाठ घ्यायचे. त्याच काळात मित्रांच्या आणि त्यांच्या भावाच्या म्हणजेच संदीप चव्हाण यांच्या साथीनं त्यांनी आपला नाद जिवंत ठेवला. सतत त्यांचा काय ना काहीतरी खटाटोप सुरूच होता. म्हणजे एखादा बैल घे, त्याला ट्रेन कर, विक, परत एखादा नवा बैल घे, त्याला पळव, काही काळानं त्यालाही परत विक, असे त्यांचे बारीक सारीक उद्योग चालूच होते. त्यानंतर फौजींची पुण्यात पोस्टिंग झाली आणि तिथं त्यांची पुण्यातल्या अनेक बैलगाडा मालक आणि शर्यत शौकीन यांच्याशी ओळख झाली कुठलं, मुद्दाम त्यांनी त्या क्षेत्रातल्या नामांकित व्यक्तींशी ओळख वाढवली. मग तिथून पुढे फौजींच्या नादाला गती मिळाली. विशेष म्हणजे तेव्हा फौजी ऑन ड्युटी डायरेक्ट फोनवरून सगळं नियोजन करायचे. हळूहळू करत फौजींच्या दावणीला 13-14 बैल होऊन गेली. त्यापैकी आधी सर्जानं आणि आता बाब्यानं विठ्ठल फौजींच्या नावाचा समद्या बैलगाडा क्षेत्रात गवगवा केला. म्हणजे आज 3.5 वर्ष झाली बाब्या फौजींच्या दावणीला आहे आणि त्यात त्यानं शंकरपटाच्या एकूण 200च्या वर फायनली मारल्यात. विदर्भात शंकरपट शर्यतीचा त्याला बेताज बादशाह म्हणतात. आणि आता नुकतंच कर्जतच्या मैदानापासून त्यानं ऑफिशियली छकडी शर्यतीत सुद्धा एंट्री मारली. तिथपासून 2-4 मैदानं सुटली तर त्यानं एका बी मैदानात गुलाल घ्यायचा चान्स सोडलेला नाहीये. आता भाऊ तर जवळपास 20च्या वर फायनली त्यानं छकडी शर्यतीत घेतल्या असत्या. त्यात बी प्रामुख्यानं सांगायचं झाल्यास त्यानं वडकी, माळशिरस, खंबाळे, कदमवाडी, पळशी, बुरकवडी अशा अनेक मैदानात गुलाल घेतलेला आहे. म्हणजे फौजी बाब्याला छकडी शर्यतीत ट्रेन करायचं, पळवायचं संपूर्ण श्रेय दैवत गोवेकर आणि इकडच्या भागात त्याला सांभाळणारे अनिल कदम, वेळापूर यांना देतात. आजपर्यंत छकडी शर्यतीबद्दल बोलायचं झाल्यास बाब्यानं PSI पालवे साहेब यांचा नंद्या,
दैवत गोळेकर, किरण गारगोटे यांचा नाचा, इम्रान पटेल वाघेरीकरांचा बादल, राजूशेठ जुगदर यांचा लक्ष्मणराव, दैवत गोळेकरांचा सोन्या, जीवन ड्रायव्हर निनाम पाडे यांचा छोटा सुंदर, बापूशेठ माने घरणीक यांचा छब्या, गौतम भैया काकडे यांचा सर्जा अशा बऱ्याच बैलांसोबत त्याचा पैरा झालेला आहे. पण एकेकाळी मात्र बुलढाण्याचा बैल म्हणून त्याला कोण सुद्धा पैरत देत नव्हतं. पण शेवटी बैलाचं कर्तृत्व लपून राहत नाही मंडळी. आज पाव तर अनेक शंकरपट स्पर्धेत त्यानं स्वराज ट्रॅक्टर, शाईन गाडी बक्षीस म्हणून जिंकलेले. त्यातला ट्रॅक्टर तर त्यानं मध्य प्रदेशात जाऊन जिंकलेला आहे हे विशेष. छकडी शर्यतीत सुद्धा त्यानं 2 CD डिलक्स गाड्या जिंकलेल्या आहेत. बाकी रोख रकमेच्या बक्षिसांबद्दल तर न बोललेलंच बरं. तर बघा, इतक्या कमी काळातलं त्याचं हे आभाळ एवढं कर्तृत्व आहे मंडळी. बाकी बब्या ह्यो कोसा बेरड जातीचा बैल आहे आणि विशेष म्हणजे तो चारी खांदी पळतो. कुठला बी खांदा लावा, तो नुसता पळत नाही तर खट्ट पळतो, खट्ट. थोडी बी अडचण नाही. त्यानंतर स्वभाव वैशिष्ट्याबद्दल बोलायचं तर बब्या लय शांत बैल आहे. कारण फौजींची बारकी पोरं ठोरं सुधीक त्याच्या अंगा खांद्यावर खेळत असतात. बायका पोरांना सुधीक तो अजिबात काय करत नाही. मंडळी, सुरुवातीपासून शेवट पाव तर एकसारखी ताकद लावून गाडी कच्या पाव तर न्यायची, बस फक्त एवढंच डोक्यात असते बाब्याच्या. आणि हेच त्याचं पळण्याचं वैशिष्ट्य आहे. आणि असं पळण्याचं वैशिष्ट्य 100त एखाद्या बैलाला असते. बाकी त्याच्या शरीरयष्टीबद्दल म्हणाल तर ती एकदम मजबूत आहे, जशी पळणाऱ्या बैलाला पाहिजे अगदी तशीच. दिसायला सुधीक तो एकदम देखणा आहे. सुरुवातीच्या काळात मंडळी बाब्याला लय जबराट खुराक होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, 7-8 लिटर दूध, 10-12 प्रकारचं ड्रायफ्रुट्स, असं बरंच काय बाय खुराक त्याला असतंय. नाही म्हणजे खाण्याच्या बाबतीत त्याचा एखाद्या पैलवानाच्यावर थाट असतोय. आता फौजी आर्मीत असल्यामुळं त्यांचं बैलाच्या खाण्यापिण्याकडे काळजीपूर्वक लक्ष असतंय. पळून आल्यावर त्याच्या शरीराच्या रिकव्हरीसाठीचा परफेक्ट डाएट फौजी बाब्याला बनवून देत असतात. त्यामुळं खाया पियाची काहीच हायगं त्याच्या बाबतीत नसते. त्याचंच उदाहरण द्यायचं म्हणाल तर फक्त बाब्याच्या दुधासाठी फौजींनी 1,00,000-1,25,00,000 रुपयाची गिर गाय आणली होती. मंडळी, बाब्याची गाडी चालवायचं भाग्य फक्त आजवर विलास ड्रायव्हर नवघरे, किशोर कदम ड्रायव्हर, छोट्या ड्रायव्हर कोराळे, विशाल ड्रायव्हर येवलेवाडी आणि सोमा ड्रायव्हर तरडप याच गाड्यांना लाभले. बाकी मागं बाब्या लाळीत बी गावला होता. तेव्हा फौजींनी त्याची पोटच्या पोरागत काळजी घेऊन त्याला लाळीतनं बाहेर काढला होता. जसा का लाळीतनं बाहेर पडला तसं त्याला परत गुडघी नावाचा दुर्मिळ आजार झाला. पण डॉक्टरांच्या मदतीनं आणि फौजींच्या प्रयत्नांनी बैल त्यातनं बी बाहेर पडला. म्हणजे एकदा तर बाब्या 32 दिवस अन्न पाण्याशिवाय होता असं फौजी सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार बाब्या लोकांनी ते बाहेरचं काय बाय म्हणतात ते केलं होतं. शेवटी त्यांनी बैल देवाला सोडून द्यायचं असं ठरवलं. पण बाब्या त्यातनं बी बाहेर पडला. पुन्हा एकदा मैदानं गाजवायला सज्ज झाला. तसा तर बाब्या शर्यतींच्या 3 फॉर्मॅटमध्ये पळणारा एकमेव बैल आहे. कारण तो काही काळ घाटावल्या शर्यतीत बी पळाला होता आणि बिंजोडला बी पळाला होता. तिथं बी त्यानं मोठमोठ्या रकमेच्या शर्यती जिंकल्यात. बाकी बाब्याचे मालक सध्या इंडियन आर्मीमध्ये उत्तर प्रदेश कानपूर इथं नाईक या पदावर काम करतात आणि तिथूनच ते सगळं नियोजन बघतात. खरंच आर्मीमध्ये राहून सुधीक तिथून सूत्र हलवून इकडचं नियोजन करणं काय खायचं काम नाही. पण काय बी म्हणा, बाब्या बुलढाण्याच्या फौजी ग्रुपची शान आहे. ह्या मी नुसतंच म्हणत नाही तर काही दिवस अगोदर त्याच नावानं बैल पळत होता. बाकी फौजींच्या कट्टर नादाला विशेष भारीचा कडकडीत सॅल्यूट आहे. येणाऱ्या काळात ह्यो बाब्या त्याच्या कर्तृत्वामुळं आम्हाला त्याचे अजून असेच 10 व्हिडिओ करायला भाग पडणार हे मात्र नक्की. बाब्याच्या पुढच्या शर्यत प्रवासासाठी त्याला आणि त्याचे मालक विठ्ठल फौजी यांना विशेष भारी टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला बाब्याचा संपूर्ण शर्यत प्रवास नेमका कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून कोणत्या बैलाचा शर्यत प्रवास जाणून घ्यायचा असेल तर त्या बैलाचं नाव देखील कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.